12 मे विधान परिषद निवडणुकीचा दिवस जवळ येतोय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक शांत पण खूप महत्त्वाचा खेळ सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडीला फक्त एकच जागा, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला अनेक इच्छुक आणि सगळ्यात मोठा प्रश्न स्वतः उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार नाहीत अशी चर्चा रंगायला आता सुरुवात झाली आहे. हा फक्त उमेदवार ठरवण्याचा प्रश्न नाही, हा नेतृत्वाचा, संघटन पुन्हा उभं करण्याचा आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवण्याचा टर्निंग पॉईंट आहे. किंबहुना स्वतः उद्धव ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नाहीत असं बोललं जात आहे. या परिस्थितीत ठाकरे गटातील काही महत्त्वाची नावं चर्चेत आहेत, जी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. अर्थात जागा एक, आपण पर्याय अनेक आहेत. नेमके ते पर्याय कोणते? उद्धव ठाकरे रिंगणात नसतील तर ही निवडणूक बिनविरोध जाईल का? सविस्तर जाणून घेऊया त्या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. 12 मेच्या विधान परिषद निवडणुकीकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण खरी लढत मतदानाच्या दिवशी नाही, तर उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेतच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेली एक जागा आणि त्या एका जागेसाठी ठाकरे गटात सुरू असलेली चुरस, हीच या संपूर्ण कथानकाची मध्यवर्ती गोष्ट आहे. सुरुवात करूया सर्वात मोठ्या प्रश्नापासून. उद्धव ठाकरे स्वतः का मागे हटताय? चर्चा आहे की उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवर जायचं नाही, मात्र त्यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्यानं विधान परिषदेवर जावं आणि त्याला महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी अनुमोदन द्यावं, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. राजकारणात एखादा नेता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो फक्त वैयक्तिक निर्णय नसतो, त्यामागे रणनीती असते. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतून बाहेर राहण्याचा घेतलेला निर्णय हा कदाचित संघटनात्मक पुनर्बांधणीचा संकेत असू शकतो. कारण गेल्या काही वर्षात, विशेषतः फुटीनंतर ठाकरे गटाची पकड अनेक भागात सैल झाली आणि त्यात छत्रपती संभाजीनगर हे सर्वात मोठं उदाहरण ठरतं. संभाजीनगर, जो कधी काही शिवसेनेचा अभेद्य गड मानला जायचा, आज तो पूर्णपणे हातातून निसटल्यासारखा दिसतोय. केवळ शिंदे गटानेच नव्हे तर एकूणच ठाकरे गटाची उपस्थिती इथे कमी झाली आहे. अशा वेळी जर पुन्हा संघटना उभी करायची असेल तर स्थानिक पातळीवर दमदार नेतृत्व उभं करणं गरजेचं आहे. आणि इथेच अंबादास दानवे यांचं नाव पुढे येतं. अंबादास दानवे माजी विरोधी पक्षनेते, आक्रमक, अभ्यासू आणि सातत्यानं सरकारवर टीका करणारा चेहरा. विधान परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला अडचणीत आणलं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते संभाजीनगरचे आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळेच काही प्रमाणात ठाकरे गट त्या भागात टिकून होता असं मानलं जातं. पण आता ते पदावर नाहीत आणि त्याच वेळी संघटना कमजोर दिसते. म्हणूनच जर ठाकरे गटाला पुन्हा संभाजीनगरमध्ये पाय रोवायचे असतील तर दानवे यांना विधान परिषदेत परत पाठवणं ही फक्त राजकीय निवड नसून एक रणनीतिक गुंतवणूक ठरू शकते. पण दुसरीकडे सुषमा अंधारे यांचं नावही तितकंच चर्चेत आहे. सुषमा अंधारे यांनी गेल्या काही काळात आक्रमक वक्तव्य, संवेदनशील मुद्द्यांवर भूमिका आणि सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर हल्ला करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना उमेदवारी दिली तर ठाकरे गट एक स्पष्ट संदेश देऊ शकतो की आम्ही संघर्ष करणाऱ्या आक्रमक नेतृत्वाला पुढे आणतो. आणि याच वेळी एक तिसरं नाव समोर येतं, सूरज चव्हाण. हा पर्याय पूर्णपणे वेगळा आहे, कारण तो संघटनात्मक आहे. युवा सेनेतून वर आलेला, आदित्य ठाकरे यांचा विश्वासू कार्यकर्ता आणि कठीण काळातही साथ न सोडणारा नेता. त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली, तुरुंगवास झाला, पण त्यांनी पक्ष बदलला नाही. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर तो संदेश स्पष्ट असेल की ठाकरे गट निष्ठेला महत्त्व देतो आणि नवीन पिढीला पुढे आणतो. इथेच आदित्य ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरते. पूर्वी राज्यसभा निवडणुकीत त्यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता, पण तो पूर्ण झाला नाही. त्यामुळे यावेळी ते अधिक ठाम भूमिका घेत आहेत असं दिसतं. जर सूरज चव्हाण यांना उमेदवारी मिळाली तर तो आदित्य ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावाचाही संकेत असू शकतो. आता या सगळ्या राजकारणात महाविकास आघाडीचं समीकरण तितकंच महत्त्वाचं आहे. शरद पवार यांनी आधी स्पष्ट केलंय की ठाकरे गट जे नाव देईल त्याला पाठिंबा असेल. याचं कारण वरती केंद्रात जोडलेलं आहे. राज्यसभेत शरद पवारांना दिलेला पाठिंबा, त्यामुळे विधान परिषदेत शरद पवार गट उभाटा गटाला अनुमोदन देत आहे. इथं कुठलाही उमेदवार ठाकरेंनी दिला तरी त्यांची ना नसेल. पण काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. ते म्हणतात उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील तर आम्ही पाठिंबा देऊ. म्हणजे जर उद्धव ठाकरे निवडणूक लढले नाही तर काँग्रेस वेगळा विचार करू शकतो. हीच गोष्ट या निवडणुकीला अधिक गुंतागुंतीची बनवते. कारण एकीकडे आघाडी आहे, पण प्रत्येक पक्षाची स्वतःची राजकीय गणित आहे. कारण फूट असली तिथे खेळ होतोच. विधान परिषदेत अशी फुटीची खेळी सहज होते, कारण तिथे फुटणारे विरोधातल्याही होते. हे लक्षात येत असलं तरी फुटलेलं मत कुठल्या आमदाराचं होतं हे फक्त अंदाज लावून समजू शकतं, मात्र त्याचा पुरावा काहीच नसतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जर दुसरा उमेदवार दिला तर त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल, हे तितकंच खरं आहे. संख्याबळाचं गणित पाहिलं तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट या सगळ्यांचं संख्याबळ ठोस आहे. महाविकास आघाडीला फक्त एकच जागा मिळते, म्हणून ही निवडणूक प्रत्यक्ष लढतीपेक्षा आतल्या राजकारणावर जास्त अवलंबून आहे. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. ठाकरे गट कोणता संदेश द्यायचा ठरवतो? जर दानवे निवडले तर हा अनुभव आणि प्रादेशिक नेतृत्वावर भर असेल. जर अंधारेंना निवडलं गेलं तर आक्रमक राजकारणाचा संदेश.
जर सूरज चव्हाण यांची निवड केली तर नव्या पिढीला संधी आणि आदित्य ठाकरे यांचा प्रभाव असं यातून दिसून येतं. म्हणजे ही फक्त उमेदवारी नाही, हा पुढच्या राजकीय दिशेचा रोडमॅप आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फुटीनंतर ठाकरे गटाची ओळख काय आहे. कारण एकेकाळी शिवसेना म्हटलं की एक स्पष्ट संघटना, नेतृत्व आणि जनाधार दिसायचा. पण आता त्या जागी प्रश्न आहेत. नेतृत्व कुठं केंद्रित आहे, संघटना कोण उभी करणार आणि पुढचा चेहरा कोण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित या एका उमेदवारीत दडलेली आहेत. एकंदरीतच 12 मेची ही निवडणूक दिसायला साधी, बिनविरोध वाटणारी, पण आतून खूप काही बदल घडवणारी ठरू शकते. ठाकरे गट कोणाला संधी देतो यावरून त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीचा अंदाज बांधला जाईल. पण खरी उत्सुकता आता इथे आहे. ही निवड फक्त एक उमेदवार ठरवेल की महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं नेतृत्व जन्माला घालेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.